भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 13 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या वेळी त्यांची आई अमिता चव्हाण काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. भोकर विधानसभा मतदारसंघ चव्हाण कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. श्री गजानन माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वडील अशोक चव्हाण यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. विद्यमान आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यामुळे या ठिकाणी भाजपनं अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. अनुराधा चव्हाण यांनी 2014ला राष्ट्रवादीकडून फुलंब्री विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु पक्षांतर्गत नाराजी आणि नेत्यांनीही पाठ फिरवल्यानं त्यांचा पराभव झाला. त्यांना 32,000 मतं मिळाली होती. निवडणुकीत पराभव होताच अनुराधा चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर खापर फोडत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अतुल चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी मिळाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली आहे. बबनराव पाचपुते यांची प्रकृती ठीक नसल्यानं प्रतिभा पाचपुते यांना ही संधी पक्षानं दिली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सलग 3 वेळा निवडणुकात त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला होता. भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी इथून मोठी तयारी केली होती. मात्र पक्षानं मिसाळ यांच्यावरच विश्वास टाकलाय. चिखली मतदारसंघातून विद्यमान आमदार श्वेता महाले यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना संसदीय कामाचा अनुभव आहे. शिवाय आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या. त्यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्च पदावर आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्यावर भाजपनं पुन्हा विश्वास टाकलाय. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर परभणी जिल्ह्यातील बडे नेते आहेत. त्यांचे पती दीपक साकोरे IPS अधिकारी आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघातून 2 वेळा आमदार असलेल्या सीमा महेश हिरे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यामुळे ते तुरुंगात आहेत. बेलापूर मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी त्यांचा संघर्ष आहे. नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय. दहिसर विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा विजयी झालेल्या मनीषा अशोक चौधरी यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विद्या ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 2014ला त्या पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या. शिवसेना नेते सुभाष देसाईंना पराभूत करून त्या विधानसभेत पोहोचल्या. फडणवीस सरकारमध्ये त्या महिला आणि बालकल्याण विकास राज्यमंत्री होत्या. मोनिका रांजळे यांना शेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे पती दिवंगत राजू राजळे सासरे अप्पासाहेब राजळे माजी आमदार होते. तालुक्याच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. सलग 2ऱ्यांदा विधानसभेवर त्या निवडून आल्या आहेत. नमिता मुंदडा यांना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. राज्याच्या माजी मंत्री दिवंगत डॉक्टर विमल मुंदडा यांच्या त्या सुनबाई आहेत. विमल मुंदडा यांच्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात झाली होती. परंतु नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या 5 टर्म आमदार राहिल्या आहेत. आघाडी सरकारमध्ये 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होत्या. नमिता मुंदडा यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात केली. परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीत नमिता यांना केज विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नमिता मुंदडा यांचं तिकीट घोषित केलं होतं. मात्र ही घोषणा केल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. त्यातून राष्ट्रवादीचं चिन्ह गायब होतं. ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेल्या उमेदवारी बदलण्याची नामुष्की त्यावेळी पवारांवर आली होती. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या.
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.